असा हलवा तुम्ही एकदा नक्की करून बघा, घरातल्या सगळ्यांना नक्की आवडेल। अगदी तोंडात टाकताच विरघळणारा आणि 2 ते 3 दिवस चांगला टिकणारा असा मस्त चवीचा आपण गाजर हलवा आज बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। नमस्कार, मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तुम्ही जर अजून सुद्धा श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन जरूर प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। सध्या थंडीचे दिवस आहेत आणि बाजारात असे छान मस्त लाल भडक गोड अगदी गोड चवीचे गाजर यायला लागले आहे आणि अशा या दिवसांमध्ये गाजराचा हलवा 1-2 वेळा तर झालाच पाहिजे। तर हे गाजर मी स्वच्छ धुवून छान मस्त शिलून घेतलेले आहेत। वरून सगळी अशी पातळ सालाची काढली, जेणेकरून आपल्याला खायला ते कचकच लागणार नाही आणि हलवा छान मस्त मऊसूत लागेल। तर बघा, सगळे गाजर मी छान मस्त सोलून घेतले आणि त्याचा छान असा खीस करून घेतला। तर बघा, अशा प्रकारे मी ते गाजर खिसून घेतलेत। हे गाजर मी 1 किलो इथे घेतलेले आहेत। असा खिसून गाजराचा हलवा केला की छान मस्त सुटसुटीत आणि दाणेदार गाजराचा हलवा तयार होतो। आता गॅसवरती मी अशी छान जाड बुडाची कढई ठेवून घेतलेली आहे। तर साधारण अशी मोठीच कढई गाजर हलव्याला घ्यायची। आता याच्यामध्ये साजूक तूप मी याच्यामध्ये टाकून घेतलं, तर इथे मी पाऊण कप म्हणजे 150 ग्रॅम आणि चमच्याने मोजाल तर 5 चमचे तूप टाकून घेतले। तर तूप टाकल्यामुळे हलवा छान मस्त चवदार बनतो। आता तूप साधारण गरम झालं की यामध्ये आपण हा गाजराचा हलवा टाकून घेणार आहोत। तर 1 किलो गाजराचा हा खीस आहे आणि तो याच्यामध्ये मी टाकून घेते आणि मोठ्या आचेवरती एक साधारण 5 मिनिटं याला छान मस्त परतून घेते। आता साधारण 5 मिनिटं मी याला छान मस्त मोठ्या आचेवरती परतून घेतला। तर तुम्ही बघू शकता की सुरुवातीला हा डार्क असा लाल रंगाचा होता, आता थोडासा अबोली रंगाचा हा हलवा तयार झालेला आहे। सुरुवातीला तुपावरती असा गाजर आपण परतून घेतले की रंग थोडासा बदलतो आणि चवसुद्धा छान येते आणि थोडासा आपला हलवा शायनिंग सुद्धा करतो। आता यामध्ये मी छान गरम केलेलं अर्धा लिटर दूध टाकून घेतलेलं आहे। तरी ती मी साईसहितच घेतलं तर खूपच छान, कारण गाजराला छान मस्त असा दाणेदारपणा येतो साय टाकल्यामुळे। आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस हा मध्यमच ठेवायचा। आता पूर्ण पाणी यामधलं हे दूध आटेल तोपर्यंत इथं हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर यामध्ये मी दूध जास्त टाकलेलं आहे, त्यामुळे खवा टाकायची आपल्याला गरज नाही। जर तुम्ही दूध कमी टाकलं, फक्त 1 कप टाकलं, तर यामध्ये थोडासा 1 पाव खवा टाकायचा। पण मी यामध्ये आता अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये खवा टाकायची गरज नाही। आणि बघा, आता तुम्ही बघू शकता की पाणी पूर्ण यातलं दूध पूर्ण आटलेलं आहे। आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। आता इथे 1 किलो गाजरासाठी मी 300 ग्रॅम साखर इथं वापरलेली आहे। वाटीने म्हणाल तर 1 वाटी इथे मी साखर याच्यामध्ये टाकून घेतली। तुम्हाला जर अधिक गोड आवडत असेल तर तुम्ही 500 ग्रॅम साखर टाकू शकता। तर 500 ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो साखर टाकू शकतात। मी अर्धा किलोला थोडी कमी टाकलेली आहे, कारण मला याच गोडीचा गाजराचा हलवा आवडतो। आणि पुन्हा छान मस्त मध्यम आचेवरती हा छान मस्त रंगातला बदल होईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर याचा रंग छान मस्त असा लालसर होईल तोपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे। आता सुरुवातीला साखर टाकली की त्या साखरेचं अशा प्रकारे पाणी होतं आणि पूर्ण पाणी आटेल आणि गाजराला छान चकाकी येईल तोपर्यंत आपल्याला हा गाजराचा हलवा शिजवून घ्यायचा आहे। तर आपण अजून ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये टाकलेले नाहीत। एक साधारण बघा, आता 20 ते 15 मिनिटानंतर यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि गाजराला सुद्धा आता रंग आता याचा बदललेला आहे, अबोली राहिलेला नाही, थोडासा डार्क दिसतोय आणि पाणीसुद्धा आटलं आणि छान चकाकी आलेला आहे। याचा अर्थ आपला गाजराचा हलवा छान मस्त झालेला आहे। तर बघा, गॅस आता मी बंद केलेला आहे आणि गाजराचा हलवा आता तयार झालेला आहे आणि याच्यावरती छान मस्त तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घेतले। तर तुपामध्ये छान मस्त मी हे काजू आणि बदामचे काप छान फ्राय करून घेतले आणि याच्यावरती छान स्प्रेड केले।
तर असा हा झटपट पारंपरिक पद्धतीचा गाजराचा हलवा तयार आहे आणि हा 8 दिवस अगदी सहज टिकतो। तर तुम्ही बघितलं असेल याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा खवा वगैरे टाकलेला नाही, तर अगदी घरातल्या साहित्यामध्येच टाकलेला। यामध्ये तुम्ही आवडीनुसार वेलची पावडर आणि केशरसुद्धा टाकू शकतात, पण इथं मी माझ्या मुलीला केशर आवडत नाही आणि वेलची पावडरसुद्धा नाही, त्यामुळे मी टाकलेलं नाही, पण तुम्ही टाकू शकतात। गाजराचा हलवा अगदी हलवाई स्टाईल होण्यासाठी अगदी शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे यामध्ये आपण 1 चमचाभर छान मस्त तुपाचा तडका देणार आहे। तर चमचाभर तूप मी छान मस्त गरम केलं आणि यामध्ये असं ओतून घेतलं तर खूपच रुचकर लागतो असं केल्याने। आणि गॅस लगेच बंद करायचा। तर अशा प्रकारे तूप टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि गॅस लगेच बंद करायचा। ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा आणि कसा होतो मला नक्की कमेंटद्वारे सांगा। एकदम गरम गरम हलवा आहे तरीसुद्धा इतका छान मोकळा मोकळा दिसतोय। थंड झाल्यानंतर तर यापेक्षाही छान मस्त हा दाणेदार हलवा तयार होतो। तर या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला नक्की कळवा। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन अशाच व्हिडिओसोबत। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा। धन्यवाद, बाय बाय।